जय भीम नमबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आणि सरकारवर जोरदार टीका केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी समाज आणि देश कसा असावा याचा आदर्श घालून दिला। प्रशासन हे रयतेसाठी असले पाहिजे, जाती धर्मभेद न करता सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा महाराजांचा संकल्प होता। संविधानात सुद्धा हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे आणि काँग्रेस पक्ष हेच तत्व घेऊन पुढे चालला आहे। काँग्रेस पक्ष केवळ सत्तेचे हस्तांतरण नाही तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न घेऊन पुढे चालला आहे। म्हणूनच छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। समाज आपला कसा असला पाहिजे, देश कसा असला पाहिजे याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून आपल्या सर्वांच्या पुढे मांडली आणि ती मांडत असताना राजा जो हा रयतेचा असला पाहिजे, प्रशासन शासन हे रयतेचं असलं पाहिजे, त्यासाठी एक आदर्श त्यांनी आम्हाला सर्वांना आपल्याला घालून दिला। कुठलाही भेदभाव, जातीय द्वेष, धर्मद्वेष न करता हा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा संस्कार देखील छत्रपती शिवाजी महाराजांना केला। या छत्रपती महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या शासन व्यवस्थेलाच आपण हिंदवी स्वराज्य म्हणतो। या हिंदवी स्वराज्य ती संकल्पना आहे। या संकल्पनेत अनेक आध्यात्मिक आणि अनेक महात्म्यांचं देखील योगदान त्या संकल्पनेमध्ये लाभलेलं आहे आणि त्या अनुषंगाने स्वातंत्र्योत्तर काळात आपलं पवित्र असं संविधान निर्माण झालं आणि या संविधानातही हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे। या संकल्पनेलाच काँग्रेसने जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली तेव्हा स्वातंत्र्य आंदोलनात, स्वातंत्र्य चळवळीत केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न बघितलं आणि सदरची जी व्यवस्था परिवर्तन होती ही हिंदवी स्वराज्याच्या स्वरूपाची होती। त्यामुळे काँग्रेस पक्षाचं ध्येय, धोरण, तत्व ही कोणत्याही दुसऱ्या तिसऱ्या विचाराची नसून ती स्पष्ट स्वरूपामध्ये हिंदवी स्वराज्यावर आधारित आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्याकरता आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या अनुषंगाने त्या विचाराचं संवर्धन आणि संरक्षण करण्याकरता काँग्रेस पक्ष बांधील आहे आणि मी देखील काँग्रेस पक्षाचा प्रांताध्यक्ष झाल्यानंतर आज या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता आणि माझ्यासारखा एक मावळा, माझ्यासारखा एक सैनिक हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेकरता कटिबद्ध आहे ही प्रतिज्ञा घेण्याकरता मी आज या ठिकाणी आलेलो आहे। दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारी जी मंडळी होती, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वंगळ अपप्रचार करणारी जी मंडळी होती, दुर्दैवाने आज त्या विचारांचीच मंडळी केंद्रात आणि राज्यात कुठेतरी सत्तेवर बसलेली आहे। त्यामुळे सतत ज्यांनी शिवरायांना छळलं तो विचार दुर्दैवाने आज जिवंत आहे। त्या विरोधातही लढण्याचा आमचा संकल्प आहे। छत्रपती शिवाजी महाराज केवळ आदिलशाहीच्या, निजामशाहीच्या आणि औरंगजेबाच्या विरोधातच लढले नाही तर ते तात्कालीन स्वतःला धर्ममार्तंड समजणारे आणि या भारतीय आपल्या संस्कृती परंपरेवर स्पृश्य अस्पृश्यता, भेदाभेद हा त्या ठिकाणी अस्पृश्य आणि हा असमाजवादी आणि चुकीचा विचार घेऊन जी काम करणारी मंडळी होती त्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज हे लढले। आज आदिलशाही गेली, औरंगजेब गेले, निजामशाही गेली, मात्र दुर्दैवानं आज हा जो जातीयचा वादाचा विचार आहे तो जातीवादाचा विचार आजही आपल्याला कायम असल्याचा आढळून येतो। आज शिवाजी महाराजांची मला माफी मागावीशी वाटते, कारण आज शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे, आमचा अभिमान आहे, मात्र आजही त्यांच्या विरोधात अपप्रचार करणारी मंडळी थकलेली नाही आणि या मंडळीच्या पाठीशी कुठेतरी राजआश्रय पण आहे हे देखील एक चित्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा हे धोरण आज राज्य सरकारकडून कुठेतरी अवलंबलं जातं, त्याचंही दुःख आहे। एक अभिनेता शिवाजी महाराजांबद्दल भलतं सलतं बोलतो, सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही, अटक करत नाही, त्याला काळकोठडीत घालत नाही, तर त्याच्या घरापुढे पोलिसांचा पहारा देते, पोलिसांचं संरक्षण देतं। एक इतिहासकाराला शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द फोनवर बोलून एक इतिहासकाराला निनावी फोन येतो, तो निनावी नसून तो एका सरकारमधल्या धार्जिण्या एका माणसाचा फोन येतो आणि तो फोनवर केवळ इतिहासकारांनाच धमकत नाही तर शिवाजी महाराजांबद्दलही भलतं सलतं बोलतो। त्यामुळे तोही अपमान करतो, त्यालाही संरक्षण दिलं जातं। ज्या सावरकरांनी त्यांच्या साहित्यात शिवाजी महाराजांना स्थान दिलं नाही, संभाजी महाराजांचा अपमान केला, त्या सावरकर शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा अपमान करतात
आणि त्यांना पुरस्कार दिला जातो। त्यामुळे अपमान करा, पुरस्कार घ्या, अपमान करा, सुरक्षा द्या, हे जे आज सरकारच्या वतीनं जे सुरू आहे त्याबद्दल मी दुःख आणि खंत व्यक्त करतो आणि छत्रपतींची माफी मागतो की आज आपल्या माघारी आम्ही आपल्या विचाराचं जतन करण्यात कुठेतरी कमी पडत आहोत। ही माफी देखील त्यांना मागतो। मात्र माफी मागत असताना आगामी काळात हिंदवी स्वराज्याचा विचार आणि छत्रपतींचा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि हा जो शिवाजी महाराजांच्या विरोधातला जो विचार याला लवकरच आम्ही या टकमक टोकावरून त्याचं विसर्जन करू, हा देखील संकल्प या ठिकाणी घेण्याकरता आज काँग्रेसचा प्रांताध्यक्ष या नात्याने मी आलेलो आहे। शरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि बुद्धवन यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे निःशुल्क वितरण करण्यात येणार आहे। या संपूर्ण बुद्ध प्रतिमा किंवा मूर्ती थायलंडमधून भारतात आणण्यात आल्या आहेत। प्रत्येक मूर्तीची उंची किमान 4.5 फूट एवढी आहे आणि त्या अष्टधातूच्या बनलेल्या आहेत। प्रत्येक मूर्तीला बनवण्याचा अंदाजे खर्च किमान 4.5 ते 5 लाखांपर्यंत आलेला आहे, परंतु भारतात त्याचे निःशुल्क वितरण केले जाईल। एकूण 108 बुद्धरूप भारतात आलेले आहेत आणि त्यापैकी 34 बुद्ध मूर्ती नागपूरला मिळालेल्या आहेत, ज्याचे बुद्ध विहारांना आणि विविध बौद्ध सेवाभावी संस्थांना वितरण करण्याचा मानस आहे। या बुद्ध मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या बुद्ध मूर्ती ध्यान मुद्रेतील आहेत आणि त्याला सुवर्ण लेप जडलेला आहे। बुद्धाचे नेत्र अर्धोन मिलित आहेत आणि चेहऱ्यावर मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा हे 4 भाव प्रदर्शित होत आहेत। प्रत्येक बौद्ध विहारांनी आणि बौद्ध संस्थांनी या बुद्ध प्रतिमा वितरणाच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या विहारासाठी किंवा संस्थेच्या धम्मप्रचार आणि प्रसाराच्या कामासाठी बुद्ध मूर्तीची तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन मिलिंद उके आणि प्रेम उके यांनी केले आहे। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण इथे बुद्धवन येथे आहोत आणि ते यासाठी आहोत की येथे थायलंडमधून जवळपास 34 बुद्ध रूप म्हणजे बुद्ध मूर्ती प्रतिमा इथे आणलेल्या आहेत आणि ज्याचं वितरण अवघ्या महाराष्ट्रभर लवकरच आपल्याला करायचं आहे। त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहेत या सगळ्या प्रकल्पाचं यश ज्यांना जातं ते मिलिंद उके माझे बंधू। तर आपण त्यांना आता काही प्रश्न विचारणार। तर सर्वप्रथम शरण बहुउद्देशीय संस्था आणि बुद्धवन या संस्थेच्या माध्यमाने या संस्थेच्या मार्फत या 34 बुद्ध रूप बुद्ध प्रतिमा इथे आणण्यात आलेल्या आहेत, ज्यांचं वितरण लवकरच होईल। तर ही जी बुद्ध मूर्ती आहे ही ध्यान मुद्रेतली बुद्ध मूर्ती आहे, ज्याची उंची जवळपास 4.5 फूट एवढी आहे आणि अतिशय सुंदर अशी ही बुद्ध प्रतिमा आहे, बुद्ध रूप आहे आणि निश्चितच सर्व विधी संस्कार सर्व पूजा करून ह्या सर्व मूर्ती इथे भारतात आलेल्या आहेत, ह्या बुद्धवनला उपस्थित झालेल्या आहेत। एक प्रकारे भगवान बुद्ध सर्व आपल्या काय म्हणता येईल करुणा, मैत्री यासह हे आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि ते आता आपल्या विहारात म्हणा किंवा आपल्या घरी म्हणा ते लवकरच पोहोचणार आहेत। तर अशा पद्धतीने सर्व विधी पूजा करून त्या मूर्त्या इथे आणलेल्या आहेत आणि त्या आपल्याला स्थापित करायच्या आहेत। तर याबद्दल अधिक थोडी माहिती मिलिंद भाऊ आपल्याला देतील। शरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला 108 बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहेत। त्यापैकी 34 बुद्धरूप हे आपल्याला नागपूर येथे मिळालेलं आहे। आपल्याला येथील बुद्धविहारांना द्यायचं आहे। तर ह्या थायलंडवरून आलेल्या आहेत आणि थायलंडमध्ये यांच्या 3 वेळा ज्या पूजा होतात त्या सर्व झालेल्या आहेत। स्थापनेसाठी ह्या पूर्ण रेडी आहेत। ह्या थायलंडच्या पोर्टवरून आल्या, त्या शिपिंगनुसार मुंबईला आल्या आणि मुंबईवरून आम्ही नागपूरला घेऊन आलो। ह्या अष्टधातूच्या आहेत आणि 4.5 फूट याची उंची आहे। आमचे विश्वमैत्रेय बुद्धिस्ट संघाचे इथे बुद्धवन प्रोजेक्ट आहे। इथे बंडूजी बहादुरे आहेत, प्रेमभाऊ उके आहेत, मी आहे। आमच्या सर्वांचे मोबाईल नंबरवर तुम्हाला संपर्क साधता येईल। विहारांना देणार आहोत। थायलंडवरून एकूण 34 बुद्ध मूर्त्या बुद्ध प्रतिमा इथे आणलेल्या आहेत आणि या सर्व मूर्त्यांचं वितरण आता लवकरच करायचं आहे। तेव्हा महाराष्ट्रातील बौद्ध उपासकांना उपासिकांना विनंती आहे की त्यांच्या विहारांसाठी किंवा त्यांच्या संस्थेसाठी
जर अशा बुद्धमूर्ती पाहिजे असतील तर त्यांनी कृपया आमच्या खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर मोबाईलवर आमच्याशी संपर्क साधावा. त्यांना या 4.5 फूट उंचीच्या या बुद्धमूर्ती त्यांना दान स्वरूपात आम्ही देणार आहोत. त्यासाठी एक समारंभ घेऊ आणि ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क करावा. या मूर्त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहेत, तयार आहेत आणि आम्ही त्यासाठी मदत करणार. बिहार येथील बौद्धगया महाविहार गेली अनेक वर्ष ब्राह्मणांच्या ताब्यात असून ते आता बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीचे निवेदन कोल्हापुरात विविध सामाजिक संघटनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले. गेली अनेक वर्षांपासून प्रशासकांचा कब्जा असून कर्मकांड अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करत आहेत. भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती याच ठिकाणी झाली होती म्हणून बौद्ध धर्मियांच्या दृष्टीने बुद्ध विहारास फार मोठे महत्त्व आहे. एवढी प्राध्यापक किरण भोसले, डॉक्टर संतोष भोसले, अनिता गवडी, संतोष कांबळे, तात्यासाहेब कांबळे, स्वाती काळे, योगेश कांबळे, काकासाहेब कुरडुपे व इतर मान्यवर उपस्थित होते. भारतातील बिहार राज्य हे पूर्वीपासून बौद्ध धर्मामधलं एक प्रेरणास्थान म्हणून ओळखलं जातं. तथागतांना ज्ञानप्राप्ती आणि त्याच्यानंतरची जी त्यांची वाटचाल होती ती वाटचाल बिहारमध्ये आणि त्या परिसरामध्ये खूप प्रमाणात होती. एकेकाळी भारत हा देश बौद्ध होता याची प्रतीकं जर आपण जिवंत ठेवली नाही तर इतिहास पूर्ण बदलला जाईल अशी बौद्धांच्या मनामध्ये भीती आहे. त्यामुळं एक स्थळ हे वाचवणं गरजेचं आहे आणि बोधीगयामध्ये जे महाविहार आहे ते महाविहार हे देशासाठीच नव्हे तर जगातील एकूण बौद्धांसाठी ते प्रेरणास्थान असल्यामुळं त्याचं संरक्षण आणि त्याची मक्तेदारी ही बौद्धांच्याच हातात असली पाहिजे ही रास्त मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथं निवेदन दिलेलं आहे. त्यांनी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री देशाचे आणि बिहारचे मुख्यमंत्री यांच्याकडं ते निवेदन पोहोचवावं, आमचा हा संदेश पोहोचवावा अशी अपेक्षा आहे. आणि जर का पुढे यासाठी तीव्र आंदोलन करावं लागलं तर युवा बौद्ध धम्म परिषद ही जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये हे उग्र आंदोलन करणार आहे. याचीही नोंद जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी त्यामध्ये विनंती केलेली आहे. आणि देशभरातीलच नव्हे तर जगभरातील बौद्ध भिक्खूंनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्यामुळं या आंदोलनाकडं गांभीर्यानं प्रशासनानं लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे. कोल्हापूर हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मिंचेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठी ताकद मिळणार आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हा प्रमुख रवींद्र माने, उपजिल्हा प्रमुख अविनाश बनगे, तालुका प्रमुख अजित सुतार, मनसेचे जिल्हा प्रमुख गजानन जाधव, अनिल सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात कोल्हापूरमध्ये आमचे महायुतीचे जास्तीत जास्त आमदार महायुतीचे निवडून आलेत. आपले किती आले टोटल? 10 पैकी 10. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 पैकी 10 महायुतीचे आमदार निवडून आलेत. त्यामुळे खासदार एक निवडून आलेत आणि त्यामुळे हातकणंगले मतदारसंघ अधिक मजबूत डॉक्टर मिंचेकर यांच्या प्रवेशामुळे होईल. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. वर्धा जिल्ह्यातील बौद्ध अनुयायांच्या वतीने बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे याकरिता आज बजा चौकातून भव्य मोर्चा काढून बिहार सरकारचा निषेध करण्यात आलाय. शहराचा मुख्य मार्गाने होत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. बिहार येथील बौद्धगया विहार बौद्धांवर सोपवा अन्यथा देशभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. यात मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते. बिहार टेम्पल रद्द झालाच पाहिजे. बिहार टेम्पल रद्द झालाच पाहिजे. बिहार टेम्पल रद्द झालाच पाहिजे.
बिहार टेम्पल ऍक्ट रद्द झालाच पाहिजे. बोधगया टेम्पल ऍक्ट रद्द झालाच पाहिजे. बोधगया बंद करा आमच्या हक्काची, 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 बंद करा आमच्या हक्काची. 1949चा कायदा रद्द करा. 1949चा कायदा रद्द करा. अरे असा कसा होत नाही? अरे असा कसा होत नाही? असा कसा होत नाही? बिहार सरकार मुर्दाबाद, बिहार सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद. आमच्या हक्काची. बोधगया हे मंदिर जे आहे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं स्मारक आहे. या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली असं पवित्र स्थळ. या ठिकाणी बोधगयाचं जे बौद्ध विहार महाबौद्ध विहार आहे हे बिहार सरकारच्या 1949च्या कायद्यानुसार हे पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात पाहिजे होतं, परंतु त्यांनी केलेल्या कायद्यानुसार 4 बौद्ध 4 हिंदू म्हणजे विशेष करून ब्राह्मण आणि 1 कलेक्टर, आणि त्यातही अट अशी आहे की कलेक्टर हा हिंदू धर्मीयच असला पाहिजे. दुसरा जर कलेक्टर असेल दुसऱ्या जातीचा तर त्याच्याऐवजी 1 मेंबर हा हिंदू वाढवला जाईल. पर्यायाने एकूण जी तिथली जी व्यवस्थापनाची जी आहे ते पूर्णतः जवळपास त्यांच्या हिंदूंच्या ताब्यात असल्याकारणाने बौद्ध परंपरेप्रमाणे तिथे कुठलेही कार्यक्रम करता येत नाही. बौद्ध भिक्षू जर त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी बाकीचे लोक त्याला अडथळा निर्माण करतात. अशा प्रकारचं पवित्र स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी संपूर्ण वर्धेच्या आम जनतेची मागणी आहे. आणि याची नोंद घेऊन केंद्र शासनाने विशेष कायदा करावा. ज्याप्रमाणे राम जन्मभूमीचा विशेष कायदा करून राम मंदिर बांधलं गेलं त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा विशेष कायदा करून हे मंदिर बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी एक मोठी मागणी. बोधगया इथे जे आंदोलन सुरू आहे त्याच्या संबंधात आमचं हे वर्धा जिल्ह्यातलं आंदोलन आहे. आमची मागणी आहे की जो बोधगया ॲक्ट 1949चा लागू आहे तो रद्द करण्यात यावा आणि संपूर्ण ट्रस्टीमध्ये हे बौद्ध असावे. कोणत्याही प्रकारचा हिंदूचा त्याचा संबंध नाही. आणि आमची मागणी याच्याच करता आहे की जसे बाकीचे धर्माची मंदिरं त्यांच्या हातामध्ये आहे तसे बोधगया सुद्धा बौद्धांच्या हातामध्ये असलं पाहिजे ही आमची मागणी आहे. बोधगयामध्ये जो 1949चा जो कायदा झालेला आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे. कारण यासाठी की त्यामध्ये 4 बौद्ध आहेत आणि 5 हे हिंदू धर्मीय आहेत. त्यातही त्यात कलेक्टर त्यांचा एक हिंदू धर्मीय आहे आणि त्याच्यामुळे त्यांची बॉडी बसलेली आहे. हा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आमची मागणी आहे. 1995 पासूनची बोधगया मुक्त करा ही मागणी चालू आहे. परंतु बिहार सरकार आहे बिहार सरकार हा ताब्यात सोडत नाही आहे. कारण त्यांना त्यांच्या ताब्यात जसं हिंदूचं मंदिर असतं तर हिंदूच्या हातामध्ये असते, जसं ख्रिश्चनाचं असलं ते त्यांच्या हातात असते, मुस्लिमाचं असलं. मग बौद्धांचं मंदिर विहार हे बौद्धांच्या हातात का नाही आहे, त्यांच्या ताब्यात का देत नाही? समजा बिहार सरकारने आता जर ही मागणी पूर्ण केली नाही तर संपूर्ण भारतच नाही तर अख्ख्या विश्वामध्ये हे आंदोलन पेटणार आहे. आणि जोपर्यंत बिहार सरकार रद्द करत नाही तोपर्यंत हे आंदोलन आता बंद होणार नाही. हे बिहार सरकारला आमची चेतावनी आहे. महाबोधि महाविहार बोधगया में जो आंदोलन हम लोगों का चल रहा है, जैसे कि सभी लोग जानते हैं कि बौद्धों का वो सबसे पवित्र स्थल है जहाँ पर ज्ञान प्राप्त हुआ है. और कल रात में जिस तरीके से वहाँ पर जो बनते लोग बैठे हुए थे भूख हड़ताल पर, उनको जो है जबरन बिहार सरकार ने उठाया है वो ले करके रात में, क्योंकि आप सभी लोग जानते हैं रात में किसी को जो है वहाँ पर उठा नहीं सकते हैं. इसीलिए पूरे देश में ही नहीं पूरी दुनिया में बौद्ध अनुयायी, बाबा साहब के अनुयायी जो सोशल जस्टिस में विश्वास रखते हैं वो सभी लोग सड़कों पर आज हैं. और ये देश की सरकार को, बिहार सरकार को हम सभी लोग वर्धा की धरती से ये बताना चाहते हैं कि जो बौद्धों का जो बौद्ध स्थल है वो नहीं दिया जाता है तो आने वाले परिणाम जो है वो बहुत ही भयानक होंगे. ये हम यहाँ से कहना चाहते हैं.
आपके चैनल को मैं धन्यवाद देता हूँ। यहाँ ये जो प्रोटेस्ट वर्धा डिस्ट्रिक्ट में महाराष्ट्र में किया जा रहा है, इसका मुख्य उद्देश्य यह है कि जो विहार जहाँ भगवान बुद्ध को बोधि ज्ञान की प्राप्ति हुई, उस जगह पर अशोक सम्राट चक्रवर्ती सम्राट ने जो महाबोधि विहार का निर्माण किया, वही स्थान पर जो उस समय अलेक्जेंडर ने खुदाई करके आर्कियोलॉजी जो एविडेंस है वो भगवान बुद्ध के पक्ष में आए और वो महाबोधि विहार वर्ल्ड हेरिटेज करके घोषित किया गया है। तो वहाँ पर जो उस समय बौद्ध लोग बिहार में नहीं थे, इसके कारण उन्होंने वहाँ पर राजेंद्र प्रसाद और महात्मा गांधी के समय में जब ये जो मांग है रविंद्रनाथ टैगोर जी ने भी उठाई थी, लेकिन उस समय भारत स्वतंत्र होने दो, उसके बाद में बौद्धों को यह जो महाबोधि विहार है वो सौंपा जाएगा, ऐसा करके आज तक वो विहार जो है हमारे कब्जे में नहीं है। और वहाँ पर जो अबौद्ध गैर बौद्ध है वो महंत बैठे हुए हैं और वहाँ पे जाने के बाद हमारे साथ अच्छा मतलब व्यवहार नहीं किया जाता और जो भी पूरे वर्ल्ड से दान आता है वो ब्राह्मण अपने आप में बांट कर ले जाते हैं। और इस तरह से वहाँ पर जो भगवान बुद्ध की 5 मूर्तियाँ बिठाई थी उसको वो सहदेव बोलते हैं, वो नकुल बोलते हैं, वो कुंती बोलते हैं। और जहाँ भगवान बुद्ध की जो माँ है वो महामाया की मूर्ति है, उसको वो अन्नपूर्णा देवी बताते हैं। तो इस तरह से वो आज तक ये जो लड़ाई है, अनागरिक धर्मपाल जो है वो श्रीलंका से आए थे और जब ये इन्होंने वहाँ पे उस समय ये हालत देखी तो रोए और अमेरिका में जाके पूरे वर्ल्ड के लोगों को एकत्रित करके वो महाबोधि विहार अपने कब्जे में लिया। लेकिन वहाँ पर जो बौद्धों के मैनेजमेंट है, बीटी एक्ट जो है, बीटी मतलब बुद्धिस्ट मैनेजमेंट टेम्पल जो है महाबोधि विहार, ये जो कानून है जो काला कानून है, जबकि भारत का स्वतंत्र भारत का जो संविधान है 1950 को लागू हुआ तो वो उस भारत के संविधान में ये कहा गया है कि जो कानून है पूर्वी के वो सब रद्द होना चाहिए, वो शून्य मत होते हैं। तो इस कब्जे में आना चाहिए, इसलिए ये मांग है। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। वैज्ञानिक सी.व्ही. रमन यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड येथील टायनी एंजल्स स्कूलच्या वतीने 5वी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भव्य विज्ञान प्रदर्शन भरवले होते। या प्रसंगी संस्थेचे सचिव गिरीश दाफने म्हणालेत की विद्यार्थ्यांत विज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात चिकित्सक वृत्ती व जिज्ञासा वाढीस लागावी याकरता अशा विज्ञान प्रदर्शनाची आवश्यकता असल्याचे सांगितले।
विज्ञान प्रदर्शनात 100हूनही अधिक सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक गंगाधर पोवाडे, सागर कुलकर्णी, मनोज मोरे, प्रतीक्षा मजगे, योगिनी माळा कोळीकर यांनी मार्गदर्शन केले होते. माझं नाव अक्षरा मनोज कुमार मोरे. मुख्यतः हे प्रोजेक्ट दवाखान्यामध्ये यूज होऊ शकतं. तसंच जेव्हा एखादी नर्स एखाद्या पेशंटसाठी जर सलाईन लावत असेल तर जेव्हा पेशंटची सलाईन संपल तर नर्स तर तिथे पूर्ण वेळ बसू शकत नाही, पण जेव्हा सलाईन संपल तर ते नर्सला कसं कळेल यासाठी मग हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. याच्यामध्ये एक सलाईनमध्ये 2 वायर फिक्स केलेले असणार. जेव्हा सलाईन संपेल तेव्हा मग एक बझर वाजणार आणि त्यानुसार नर्सला ते कळून जाईल की आपला सलाईन संपलेली आहे आणि बदलायची वेळ झालेली आहे किंवा थांबवायची वेळ झालेली आहे. हॅलो, माझे नाव सुजल युवराज पोवाडे. आमच्या प्रोजेक्टचं नाव ट्रॅश टू ट्रेजर. आमच्या प्रोजेक्टमध्ये बेसिकली आपला सराउंडिंगमध्ये जे कचरा आहे त्या कचऱ्याला कमी करायचं व त्या कचऱ्याचा सदुपयोग करायचा. आता आपल्या आजूबाजूला खूप सारा कचरा असंच राहते, म्हणजे त्याच्यापासून वेगवेगळे आजार होऊ शकतात आपल्याला. परंतु आम्ही जे आमच्या प्रोजेक्ट आयडियापासून त्या कचऱ्याच्या विल्हेवाट पण लावता येते. त्या कचऱ्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो. त्या कचऱ्याला जाळलं की ते इलेक्ट्रिसिटी स्टोर करून आपण त्या एनर्जीपासून इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो. त्या इलेक्ट्रिसिटीचा उपयोग खूप साऱ्या शहरामध्ये गावामध्ये पण होऊ शकतो. ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला स्टोर पण करता येते. तर पहिलं कचऱ्याला जाळायचं. त्या कचऱ्यापासून जे पण राख होईल किंवा धूर होईल त्या धूरला आम्ही फिल्टर करणार. त्या धूरमधलं कार्बन काढणार आणि त्याच्यामधून जे कार्बन निघल त्या कार्बनपासून आपण त्याला पाण्यामध्ये मिक्स केलं की त्याच्यापासून इंक बनणार. इंक बनली त्या इंकचा वापर आपण पेंटिंगसाठी पण करू शकतो. आणि जे राख बनल त्या राख जे आहे ना ते आपण रोडमध्ये मिक्स करून त्या रोडची अजून क्षमता वाढून त्या रोडला जास्त वर्ष टिकू शकू. थँक्यू. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विज्ञान दिनी आमचा हा उपक्रम आम्ही सातत्याने करतो. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर प्रयोग या ठिकाणी मुलांनी केलेले आहेत. यावर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की कुठलाही प्रयोग रिपीटेड नाही आहे. जवळपास 90 ते 100 प्रयोग या ठिकाणी मुलांनी प्रदर्शनासाठी आणलेले आहेत आणि नाविन्यपूर्ण असे प्रयोग या मुलांनी इथे सादर करत आहेत. आणि या प्रयोगाचं परीक्षण करण्यासाठी जे परीक्षक आहेत ते परीक्षक देखील या ठिकाणी परीक्षण करणार आहेत आणि निपक्षपाती परीक्षण करून कुठल्याही प्रकारचं आम्ही त्यांना सांगणार नाही की कोणत्या प्रोजेक्टला नंबर द्या, ते त्यांच्याच पद्धतीने नंबर देतील. आणि मुलांचं कौतुक या ठिकाणी करण्यासाठी पालकवर्ग देखील उपस्थित आहे. विद्यार्थी देखील प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचं स्वागत आहे आणि पुनश्च विज्ञान दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझे नाव प्रांजली उमेश बोगरे आहे. मी चंद्रयान 3 बनवलेला आहे. Chandrayaan 3 is the Indian third moon mission connected by ISRO. Chandrayaan 3 is launched on 14/2023 in Sriharikota. Chandrayaan 3 is softly landed on the moon surface. Chandrayaan 3, India is the 4th country which achieved softly landed on the moon surface. India is the first country landed on the south pole on the moon. There have 3 countries, the USA, Russia, China, both softly landed on the moon surface. The lander is called Vikram and the rover is called Pragyan. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सचिन गजाननराव रवंदे. आज 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त टायनी एंजल स्कूल नांदेड या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इयत्ता 1ली वर्गापासून ते इयत्ता 10वी वर्गापर्यंतची छोटी मोठी आणि मध्यम वयोगटातील सर्व मुलं या विज्ञान प्रदर्शनामध्ये नुसतीच सहभागी झाली नाहीत तर अतिशय ॲक्टिव्ह पद्धतीनं आणि प्रत्येकाने आपला प्रोजेक्ट अतिशय सुंदर अशा पद्धतीनं आणि प्रयोगसुद्धा खूप छान पद्धतीनं साजरा केलेला आहे. सर्व शिक्षक लोकांचे आपण जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. त्याचबरोबर संस्थेच्या अध्यक्षा सचिव डाफणे सर आणि त्याचबरोबर अध्यक्षा संध्या मॅडम, त्याचबरोबर मुख्याध्यापक सर आणि सर्व टीचर, नॉन टीचिंग स्टाफ या सर्वांचं आणि सगळ्यात महत्त्वाचे आमचे विद्यार्थी या सर्वांचं मी या ठिकाणी मनस्वी अभिनंदन करतो. आणि शाळेने मला या ठिकाणी परीक्षक म्हणून बोलवलं त्याबद्दल शाळेचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर, माझ्या शाळेमध्ये एवढे विद्यार्थी गुणवान आहेत या विज्ञान प्रदर्शनावरून मला माहीत झालं. खरंच जर आपण मोटिवेशन दिलं मुलांना तर खूप काय करू शकतात मुलं. हे आज या मुलांनी सिद्ध करून दाखवलं आहे आमच्या.
आणि यांना जे सहकार्य केलेत माझे जे विज्ञान शिक्षक आहेत, तिथं 4 विज्ञान शिक्षक आहेत, त्यांचंही मी कौतुक करतो आणि मुलांचंही कौतुक करतो की खूप छान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप छान असे प्रोजेक्ट मुलांनी आणलेले आहेत. त्याबद्दल मुलांचे आणि माझ्या शिक्षकांचे मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे विज्ञान प्रदर्शन मांडलेलं आहे. 7व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करून लाभ देण्यात यावा. 7व्या वेतन निश्चिती आयोगाच्या थकबाकीची रक्कम तात्काळ देण्यात यावी. वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करून लाभ देण्यात यावा. या व इतर अन्य मागण्यांसाठी मुलांचे निरीक्षणगृह कार्यालय, रिमांड होम नांदेड येथील एकूण 8 कर्मचारी कालपासून महिला व बाल विकास अंतर्गत मुलांचे निरीक्षणगृह कार्यालय समोर आमरण उपोषणास बसले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. सर, आम्ही निरीक्षणगृह कर्मचारी आहोत आणि आम्ही गेल्या 5 वर्षापासून आम्हाला 7वा वेतन आयोग लागू असून सुद्धा त्याची वेतन निश्चिती झालेली नाही आहे. तर त्याच्या मागणीसाठी आम्ही प्रत्येक वेळेस शासनाकडे मागणी केलेली आहे. वारंवार त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे, पण अजूनही त्यांची टाळाटाळ चालू आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही कालपासून इथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहोत. तर आमची मंजूर नाही झाली तर काय पुढचं पाऊल असेल? मागणी मंजूर नाही झाली तर आम्ही आमचं आमरण उपोषण सतत चालू ठेवू जोपर्यंत होणार नाही. आमरण उपोषण शेवटी सर्वांना माहीतच आहे काय त्याचा परिणाम होणार आहे. जिल्हा महिला बाल विकास अंतर्गत मुलांचे निरीक्षणगृह नांदेड या कार्यालयातील 8 कर्मचाऱ्यांचे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करून मिळण्याबाबत गेल्या 5 वर्षापासून आम्ही या 7व्या वेतन निश्चितीबाबत पाठपुरावा करतो. वेळोवेळी वेळ निभावून टाकून काही कारणं पुढं समोर आणून त्यांनी टाळाटाळ करतात. महाराष्ट्रातील सर्व निरीक्षणगृह कर्मचाऱ्यांना 7वा वेतन लागू झालेले आहे, त्यांना मंजूर केलेले आहे, त्याचा लाभसुद्धा मिळालेला आहे. जेणेकरून आम्ही विधी संघर्षग्रस्त बालकांच्या सेवेसाठी तेथे आम्ही ड्युटी करतो आहे. रात्रंदिवस ड्युटी करूनसुद्धा आमच्या या मागणीला यश येत नसेल तर या विभागाचा निषेध जाहीर करतो. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. तालुक्यातील सोनाळा येथील तलाठी कार्यालयात वारंवार गैरहजर राहत असून शेतकरी बांधवांना 7-12 उतारे व इतर कागदपत्रे मिळत नाहीत. त्यामुळे अशा कामचुकार तलाठ्यांची इथून बदली करण्यात यावी अशी तक्रार शेतकरी विठ्ठल महाले यांनी केली होती. त्यावरून तहसीलदार संग्रामपूर यांनी वरिष्ठांकडे सदर तलाठ्यांची या तालुक्यातून इतर तालुक्यात बदली करावी असा अहवाल पाठवला आहे. सोनाळा येथील विठ्ठल वंदना मधुकर महाले यांनी 24 फेब्रुवारी रोजी ग्राम महसूल अधिकारी मौजे सोनाळा भाग 1 व मंडळ अधिकारी सोनाळा यांना उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने निवेदन दिले आहे. मी विठ्ठल वंदना मधुकर महाले सोनाळा, हे आपलं संतनगरी सोनाळा गाव आहे आणि हे आपल्या सोनाळ्याचं तलाठी कार्यालय आहे. या तलाठी कार्यालयात 2 भागात काम होतात, भाग 1 आणि भाग 2. या भाग 2ची ही खुर्ची गेले 5-6 महिने झाले खालीच आहे. इथल्या शेतकऱ्याचे, शेतमजुराचे सगळे कामं अडलेले आहेत. कोणाचं रेशन कार्डाचं असेल, कोणाचं काही सही शिक्केचं काम असेल, कोणाचं उत्पन्नाच्या दाखल्याचं काम सगळं अडलेलं आहे. लोकांची मला पुन्हा येतात, लोकांची कामं अडलेले असतात. याचे सहकारी फोन उचलत नाही, हेही फोन उचलत नाही. म्हणजे आम्ही जनता काय चुकी आहे का? तुम्हाला इथं बसवलं कशासाठी? तुमच्याच्यानं जर काम होत नसेल, रियाज शेख, तुम्ही लोकांचे फोन उचलत नाही, गरिबाचे कामं करत नाही, तुमच्याच्यानं होत नसेल तर राजीनामा द्या, खुर्ची खाली करा. शेतकऱ्याला तकलीफ देऊ नका. जर का येत्या 2 दिवसात या खुर्चीवर तलाठी आले नाही
तर मी विठ्ठल वंदना मधुकर मायाने इथं मुक्काम करणार डायरेक्टली, इथं उपोषण असणार आहे माझं. इथं मला भाग 2ला तलाठी पाहिजे, शेतकऱ्याचे कामं अडले पाहिजेत नाही, याकरिता आम्ही निवेदन द्यायला आलो होतो. इथं माणूस निवेदन घ्यायला हजर नाही. लाजीवानी बाबा सोनाळा गाव आहे, तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे, संत नगरी म्हणून ओळखलं जाते. लाज वाटायला पाहिजे इथल्या प्रस्थापित लोक, सर्व नेते मंडळीला लाज वाटायला पाहिजे. काय बोलता याच्याबद्दल? आता हा अर्ज द्यायचा आहे. हा अर्ज हे लोक ज्या अडचणी ह्या फाईला पकडा. आपण मिस्टर इंडिया पिक्चर पाहिला होता, तर लाल लाईटात दिसते. हे असे आपले तलाठी आहे, गेले अर्ज द्या. मिस्टर इंडिया आपले अर्ज देणार आहेत, आपले कामं होणार आहेत. हे काल्पनिक काम होणार आहे आमचं. ह्या अडचणी आहेत आम्हाला या गावात. आम्हाला 2 दिवसात इथं तलाठी हजर पाहिजे. जर का तलाठी आला नाही तर मी विठ्ठल वंदना मधुकर मला लेखी स्वरूपात इथं उपोषण करणार आहोत. इथं झोपणार आहोत या कार्यालयात. इथं चटे टाकणार आहोत, इथं घरून उंची आणणार, इथं झोपणार आहोत. हाताने करून खाईत मी इथं जोपर्यंत तलाठी येत नाही तोपर्यंत. पण या गावात मला तलाठी पाहिजे, गरिबांचे कामं. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं